कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई तू प्लीज एकदा विचार कर ना। प्रीतम, मी विचार करूनच बोलतेय। या प्रोजेक्ट मध्ये पारूने असण्याचा काही संबंधच येत नाही। पारू आता आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर नाहीये आणि मॅकचा करार आपल्या कंपनीच्या ब्रँड अँबॅसेडरशी झालाय, पारूशी नाही। आणि अरे, माणसं बदलत असतात हे काय मॅकला माहिती नसेल का? आणि ऑल्सो ते डेमो शूट झालं तेव्हा आदित्यच्या आयुष्यात अनुष्का नव्हती आणि आता ती आहे, त्यामुळे ह्या ऍड मध्ये दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच येतो कुठे? आपलं मागचं शूट हे सक्सेसफुल झालं, ते गाजलं कारण त्यात पारू होती। आई, पारूला लोक पसंत करतात। एक्झॅक्टली। जगातली अशी कुठलीच गोष्ट शाश्वत नाही आदित्य, आणि हे मी तुला सांगायची गरज नाही। फायनली हा बिझनेस आहे आणि मला खात्री आहे की लोकांनी जितकं प्रेम पारूवर केलं तितकंच प्रेम ते अनुष्काला सुद्धा देतील। आणि बघ ना, ही ऍड शूट आपल्यासाठी एक चांगला चान्स आहे आपली नवीन ब्रँड अँबॅसेडर अनुष्काला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा। त्यामुळे माझा डिसिजन फायनल आहे, या ऍड मध्ये अनुष्काच असेल। ठीक आहे, तुला असं हवंय ना, तू म्हणशील तसंच होईल। मला काय हवं काय नको त्यांनी काय फरक पडतोय? माझ्या मताला किंमत थोडीच आहे। ठीक आहे, मला कळवा कधी कुठे काय कसं करायचंय ते, मी हजर असेल। सध्या मला एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, ते मला निघायला हवं। मला पण मीटिंग। आदित्य, असा काय बघतोय हा मुलगा आणि माझ्यावर का म्हणून वैतागलाय? नाही नाही आई, तसं काही नाहीये। तू जरा घाईत होता ना म्हणून झालंय, बाकी काही नाही। आदित्य सर रागात गेलेत, त्यांची समजूत काढायला हवी। तुला हे ब्रँड अँबॅसेडर पद नको होतं ना, सोडलंस ना ते तू पद। स्वयंपाक कर, चहा दे, कॉफी दे, पण तिथे कंपनीचं वाटव झालं ना तरी चाल। पण पारू, इथून पुढे तुझा या कंपनीशी, माझ्याशी, किर्लोस्कर परिवाराशी काही एक संबंध नाहीये। अशी पळपुटी, आत्मविश्वास गमावलेली, खचलेली मुलगी माझी मैत्रीण असूच शकत नाही। पारू बाळा, आता का डोळ्यात पाणी आणतेस? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मूग गिळून गप्प बसलीस ना तू। आता कितीही रडलीस, ओरडलीस, स्वतःला त्रास करून घेतलास, तर त्याचा काय उपयोग आहे? तुला कळतंय का, तुझ्या या गप्प बसण्यामुळे अहिल्या मॅडम आणि आदित्य बाबामध्ये केवढा मोठा गैरसमज झालाय? मला एक कळत नाही की तुला महान व्हायचं का असतं दरवेळी? का सांगितलंस नाही तू? या सगळ्या मागे कोण होतं ते? आत्या, जाऊ द्या ना, तुम्हाला माहित आहे ना आत्या, मी जर समद्यांना खरं सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा देवी आईना घरात समद्यांनाच त्रास होऊ शकतो। मला ना तुझं हेच पटत नाही, कायम दुसऱ्याचाच विचार करायचा। पारू बाळा, तुला सांगू का, कधी कधी अति प्रामाणिकपणा पण नडतो आपल्याला। सगळं जग साधा सरळ नसतं, कधीतरी स्वतःसाठी उभी राहा। अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो। मला आई तुझं वागणं अजिबात पटत नाही। त्या हे बघा, तुम्ही मला जे करायला सांगता ना ते मला पटत नाही। जाऊ द्या ना, जे झालं ते झालं।
आता पुढं काय होईल ते फक्त देवालाच माहित. त्यालाच माझी काळजी. अन त्याला जर का मला त्रासात बघायचं असेल ना तर कोणीच काय बी नाही करू शकत. आता मलाच त्याला शरण जायला पाहिजे. आत्या, तुम्ही इकडं स्वयंपाकघर बघाल का? मी देवळात जाऊन येते. त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळायची. मी आलेच. संत्री आत्या, आता काय बोलणं सुरू होतं तुमचं? पारूवर अन्याय झालाय. कुणी केलाय तो अन्याय? प्रीतम बाबा, तसं काही नाही. सावित्री आत्या, तुमचं खूप प्रेम आहे ना माझ्यावर. माझी शपथ घेऊन प्लीज सगळं खरं खरं सांगून टाका आता. हे बघा, जर पारूवर खरंच अन्याय झाला असेल ना तर मी तुमची हेल्प करू शकतो. प्रीतम बाबा, ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायची इच्छा नाही असं पारू कधीच म्हणाली नव्हती. काय? हो, ते अनुष्का मॅडम विनाकारण स्वतःच्या मनचंच अहिल्या मॅडमना म्हणाल्या. आणि हा जो काही गैरसमज झालाय तो पारूमुळे नाही, त्या सगळ्यात अनुष्का मॅडमचा हात आहे. अहिल्या, पुन्हा डिस्टर्ब झालीस ना? किती वेळा सांगायचं तुला, नको जास्त विचार करूस आदित्यचा. आदित्यकडनं ही अपेक्षा नव्हती श्रीकांत. हेच संस्कार दिलेत आपण आपल्या मुलांना. आज आदित्यनी मला सगळ्यांसमोर वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. तू ओळखतोस मला श्रीकांत. मी कधीही माझं म्हणणं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केलाय? आजपर्यंत मी काहीही न बोलता त्याला माझ्या मनातलं सगळं कळायचं. मग आज मी घेतलेल्या निर्णयात आदित्य माझ्यासोबत का नाहीये? त्याला का कळत नाहीये की मी पारूसाठी घेतलेला निर्णय हा तिच्या भल्यासाठी आहे? पारूला हे काम करायचं नाहीये तरीही आदित्य तिला का बांधून ठेवतोय? अहिल्या, तू जरा सबुरीनं घ्यावं असं माझं मत आहे. काय ना, आपल्या आपल्यात मिसअंडरस्टँडिंग, संवादांचा अभाव, रुसवे फुगवे हे आपल्या परिवारासाठी घातक आहे अहिल्या. आणि हे नकोय मला. तू एक काम कर दा, तू आदित्यला फोन कर, बोल त्याच्याशी. हे बघ, बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीये. म्हणजे आता स्वतःच्या पोटच्या पोरांना सुद्धा स्पष्टीकरण द्यायचं का रे? हे असं कधी होईल हा मी विचारही केला नव्हता. श्रीकांत, आदित्य एक अतिशय समजूतदार मुलगा आहे, पण ह्या वेळेला तो अशी आडमुठेपणाची भूमिका का घेतोय मला खरंच नाही कळतंय. तुला वाटतंय ना तो समजूतदार आहे? मग कर ना एकदा फोन, बोल त्याच्याशी. कर फोन. काय झालं? त्याने फोन कट केला. हे असं आधी कधीच घडलं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.